मी काय म्हणतो शंकर आहे आपल्याला का 144 वर्षानंतर आला म्हणते महाकुंभ आपल्याला जाणार का रे? हा आपण जाऊन येऊ ना. अरे मी तर कधी तयार. अरे बा बाकीचे तर आले पाहिजे का? दोघं जण चालतं का? दोघा जणात मजा येणार आहे का आपल्याला? बाकीचे तर काय घेणे नाही आपल्याला. आपल्याला जाणार आहे फक्त. आपल्याला आपलं मेन काय आपला सनातन धर्म आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा बाकी सारखं थोडी करायचं आपल्याला. फिरायला गेला नाला ऐश करून हा ते नाही करणं आपल्याला. आपल्याला महाकुंभातनी डुबकी लावायची आहे आणि वापस यायचं आहे बस. अरे हो तो बरोबर आहे पण कसं आहे मित्राला मित्र आपल्याच्यानं आपल्या मित्राचं घडते ते. जसं तू मला म्हणू लागला तसं मला मग मित्राला म्हणू लागते. विचारून तर भाऊ आले तर आले सोबत जाणं होते. बरं पाय मग विचारून पण नसेल तर आपण दोघं जाऊ बरोबर नक्की. पाय विचारून पाय कोण कोण येते तर पाहू मग. अरे हॅलो बाल्या ते म्हटलं आपल्याला महाकुंभाला जायचं आहे तर चालतं का? हा कायचं राजा पैसे नाही कुठून जाऊ राजा. जायची ते चालले दिवसाचे पण पैसेच तर नाही बे. अरे असा कोणता खर्च येणार आहे? काही नाही होत. पाहू आपण किती येते अंगावर. एखाद्या क्रुझरवाल्याला विचारू तर घरी किती खर्च येते काय येते. पाहिले का माय झालं पाहिजे. कसं आहे विनाकारण नाही तर होली लावा आणि तुमचं माझ्यानं होकलं नाही पाहिजे बरं. नाही तर ते पुन्हा धुवायला जाऊन इथूनच पाप करावं. काही फायदा नाही त्याच्यातनी. पाय बरं ये ना तू इकडे ये. पिंट्याच्या घरापाशी ये. तिथं उभा आम्ही पिंट्या आणि मी दोघं जण ये. तू काय म्हणते मग? येतो म्हणते का ते? येतो म्हणते पहिलं तर घरापाशी येतो म्हणते मग पाहू म्हणते काय करायचं ते. काय तिचं नेहमीच घरा ना. पैसे नाही आहे नाही सध्या खर्च नाही होत आणि पैसे नाही आहे हे नाही ते नाही ते. अरे त्याला म्हणा का नेहमी येते का म्हणा महाकुंभ त्यासाठी का दरवर्षी भरणार आहे का म्हणा. 144 वर्षानंतर आला म्हणा. आता पोराच्या पोराले बाहेर भेटून का नाही भरोसा नाही का म्हणा. आता येते ना ते आल्यावर बोलून घे तूच. तर मोठ्या हातानं होऊ देत जा. हा काय म्हणतो शंकर आहे? पिंट्याचं म्हणणं आहे की आपण महाकुंभला जाऊ. कसं आहे आपल्याला घडणं म्हणजे आपलं नशिबाची गोष्ट आहे ते. तर पाय घरी विचारून 10,000 खर्च जाते. नाही का पैसे एवढे पैसे कुठून येणार आहे बे? 10,000 रुपये म्हणले का स्वतःला 6,000 रुपये महिना आहे. म्हणजे का दिवसभर काम करतो महिनाभर काम करतो 6,000 येते आणि कुठून आणा 10,000 रुपये. अरे तूच कामावर नाही आहे आम्ही बी लोकांच्याच कामावर आहोत. पण काय करते ते देवासमोर आहे का बरोबर रस्ता काढते ते देव. टेन्शन नको घेत जा तू. याचा फक्त इच्छा पाहिजे याची. बरं ठीक आहे ना इच्छा आहे मग याचे पाहू काय करायचं ते. बरं मी काय म्हणतो आपल्याला क्रुझरमध्ये कमीत कमी 15 जण पाहिजे. नाही 15 तर 10 जण तरी पाहिजे. म्हणजे झोपून तरी जाता आलं पाहिजे. हे बाय क्रुझरच्या मागं लागू नको. क्रुझर जर भरली नाही तर आपण इर्टिगा घेऊन जाऊ. 6-7 जण 5 जण असले तरी बस झाले. समजलं का? विनाकारांचे काही नाटकं लावू नको तू. आता एक करू नको. बरं ठीक आहे ना त्या मन्याला फोन लाव. मन्या बी येतो म्हणे तर आता फोन लाव. त्या दिवशीला गोष्टी करायला लागला होता. आता लाव फोन. हॅलो मन्या अरे काय कुंभ करे म्हणते तू. आता चालतं का मग महाकुंभात जाऊ ना? मी त्याला दिवसापासून म्हणलं आलो बा जाऊ त्या पिंट्याले म्हटलं तुले म्हणलं काय करा तुम्ही कोणी तयार नव्हते म्हणून मुकाड्या बसलो चिमून. काय आलोच मी त्या घरापाशी. थांब माझ्या घरापाशी नको येऊ. मी इकडे पिंट्याच्या घरापाशी आलो रे बा मी. सांग काय म्हणणं आहे? अरे फोन नाही ठेवू दिला का? आमच्या का मागच उभा होता का रे फोन उचलाले? जाऊ दे ना विनाकारांच्या गोष्टी नको करू. काय महाकुंभाचं सांग. आपल्याला महाकुंभात जायचं. हे बाय प्रयागराज इथून आहे 900 किलोमीटर आपल्यापासून. ठीक आहे तर आपण प्रयागराज करू तिथून काशी करू अयोध्या करून सरळ वापस येऊ. ठीक आहे झालं एक चित्रकूट करून टाकू. चालते ना लयच काय तुम्ही माणसानं तिथं. मी देवासाठी नाही म्हणतच नाही. हे आपलं काही याच्यासारखं काम नाही आहे. बाजूला उभा हे याच्यासारखं काम नाही आपलं. हुशार नको करू रे बाबू. का घरून पैशावाला आहे तू. मला कामावर जावं लागते. त्यासारखं काम नाही आपलं. जाऊ दे ना काय देवाच्या याच्यात भांडणं करायला लावतं. हे बा भांडणं नका करू तुम्ही. आता सांगतो नाही तर तुम्ही दोघं जण येऊ नका. हां त्याचे भांडणं अटकवासाठी एकच माणूस आहे चुलबुल. त्याला बोलाव. ते या दोघांच्या मनात असलं की भांडणं होत नाही. या दोघांचे फाटते मुकाट्यानं बसते चिमून लेखाचे. हो राजा तेल घे. म्हणजे एक काम करू 5 जण आपण एक गाडी घेऊ. विस्टा किंवा स्विफ्ट घेऊन डिझायर घेऊन चालला जाऊ. आहे का नाही? चालते लाव तिला फोन. आपल्याला भावा फोन लावायची गरज आहे का? आपण तयार असतो. काय म्हणतो सांग. आवाजच पाहिजे ना फक्त मला. आला का तू? एक काम कर पहिले या दोघांच्या मनात उभा राह. नाही ते हे एकामेकाले एक तर मारूनच टाका एखाद दिवशी. मला तर असं वाटते रोज भेटले की भांडणं यायचं काही ना काही राहते का जायचं. अरे म्हणे जास्त नाटकं करायला आला का तू? हा बाजूला इकडे
म्या काही नाही केलं ना बा, ते तर आल्याबरोबर भांडणं करणं चालू केलं. म्या काही नाही केलं. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना, मी भांडणं करतो का कधी स्वतःहून. हे आलं ना पैशाची गरमी दाखवा लागलं होतं. म्हणलं बाबा पैसे तो पैसे आमच्यापाशी नाही आहे. एक काम कर, तुला किती रुपये पाहिजे? पैसे नाही पाहिजे मला. आता हे जाऊ जाऊ करायला लागले महाकुंभ मेल्याले, तर माझ्याजवळ जाणे पैसे नाही. आता कुठून आणावं पैसे काय? बरं एक काम कर, महाकुंभाचा पूर्ण खर्च मी करतो. मला जरा जरा करून वापस देऊन देतो. पाय रे, तुला काय म्हणलं होतं बाबू, तुझ्या मनापासून जर जायची इच्छा असेल तर तुला बरोबर पैसे भेटते. टेन्शन नको घेत जाऊ तू जास्तीचं. झालं का तो पैशात निपटला का आता? अरे हो रे बाबा, पैशात निपटलं, पण मला सांग आज ना उद्या त्याला वापस द्यास लागते ना. का त्यानं का मला फुकटात ठेवून देऊन दिले? आता बाकीच्या गोष्टी नको करू, ते तू पाहत बसजो. आपल्याला आता महाकुंभची तयारी करायची आहे. आता आपण एखाद्या डिझायरवाल्याला फोन लावू. ते बंटा आपल्या ओळखीचा, त्याला फोन लावतो, काय म्हणते पाहून घेऊ. ठीक आहे, मग तुम्ही विचारून घ्या किती रुपये खर्च येते, काय खर्च येते, आणि मला सांगा. नाही, ते तसं नाही करायचं आहे. आपण सगळे सोबत जाऊ आणि काय ते ठरवून घ्या आपण. एक परी आज नको जाऊ, उद्या जाऊ. तुला काही काम असेल तर करून घ्या आज. तसं बसू द्या आज 5 मिनिटाचा व्हिडिओ. उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू गाडी वगैरे कसं ठरवायची. ठीक आहे, चला मग.